नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आरोग्य सेवक भरतीचा आजचा तिसरा दिवस होता आणि तिसऱ्या दिवसाची पहिली शिफ्ट पार पडलेली आहे. तर पहिल्या शिफ्टमध्ये कसे प्रश्न विचारण्यात आले त्या संदर्भात आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि पहा मित्रांनो, काल जो आपण कॉम्बो व्हिडिओ तयार केला होता तो रात्री व्हिडिओ पडलेला नाही, त्या कारणाने काल जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते सुद्धा याच्या शेवटी आपण पाहणार आहोत. पण काल तिन्ही शिफ्टचे प्रश्न एकत्रित या व्हिडिओच्या शेवटी पाहू. आज अगोदर पहिली शिफ्ट जी झालेली आहे ती पाहणार आहोत 12 जूनच्या पहिल्या शिफ्टमध्ये. तर पहा, इंद्रधनुष्य कसा तयार होतो या संदर्भात प्रश्न आलेला आहे. हे प्रश्न जसेच्या तसे असतील असे नाही, विद्यार्थ्यांनी सांगितलेले मेमरी बेस्ड हे प्रश्न आहेत, त्यामुळे यामध्ये थोडीफार चूक जी आहे ती असू शकते. तर पहा, इंद्रधनुष्य संदर्भात प्रश्न आला होता जो की आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये कव्हर केलेला आहे आणि एक मॅरेथॉन सुद्धा घेतलेली आहे 1.5 तासाची. तुम्ही जर अजून व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ पाहू शकता. 400 प्लस प्रश्न त्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि जसेच्या तसे प्रश्न परीक्षेला विचारल्या जात आहे. का विचारला जात आहे? कारण की तो पूर्ण व्हिडिओ हा स्टेट बोर्डवर आधारित आहे. 10वीच्या विज्ञानावर आधारित एकूण 400 प्रश्नांचा सराव आपण त्यामध्ये केलेला आहे. नंतर पहा मित्रांनो, दुसरा प्रश्न विचारलेला होता, पर्यावरण संबंधित जो कायदा आहे तो कधी अंमलात आलेला आहे त्याचं वर्ष विचारलेलं होतं. काही जण म्हणतात की पेपर हा सोपा होता, पण मुळीच नाही. पेपर हा मॉडरेट स्वरूपाचा आहे. काही प्रश्न जरी सोपे असले तरी काही प्रश्नही कठीण आहेत आणि यामध्ये नंबर सुद्धा विचारले जात आहे. गणितामध्ये 4 ते 5 प्रश्न आपल्याला तांत्रिकमध्ये विचारलेले दिसतात. या ठिकाणी जे आहे ते प्रश्न गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात होते, नंतर भिंगाच्या संदर्भात होते. असे प्रश्न विचारण्यात आलेले काही 4 ते 5 प्रश्न हे कठीण स्वरूपाचे होते. त्यामुळे पेपर जो आहे तो सोपा नव्हता. मॉडरेट लेवलचा पेपर हा होता. आणि पहा मित्रांनो, पेपर झाल्यानंतर कोणालाही सोपा वाटू शकतो. सर्व प्रश्न जे आहेत ते आपल्या समोर आलेले नसतात. काही प्रश्नांच्या आधारावर आणि काही विद्यार्थ्यांच्या आधारावर आपण पेपर सोपा होता असे म्हणू शकत नाही. नंतर पहा, आधुनिक आवर्त सारणी. यावेळेस काय झालेलं आहे, मागच्या वेळेस जर आपण पाहिलं तर पिरियडिक टेबलवर फक्त 1 ते 2 प्रश्न दिसते आपल्याला. काही शिफ्टमध्ये 3 प्रश्न दिले, पण या शिफ्टमध्ये तब्बल 4 ते 5 प्रश्न हे आवर्त सारणीवर आलेले आहे. आधुनिक आवर्त सारणी असो, नंतर त्रिकूट असो, डोबे रायनरची त्रिकूट जी आहे त्यातले 2 जे आहे मूलद्रव्य दिलेले होते आणि मधातील मूलद्रव्य कोणतं, असं हा प्रश्न विचारलेला होता. म्हणून पाहू शकता तुम्ही, आधुनिक आवर्त सारणीत या शिफ्टमध्ये 4 ते 5 प्रश्न आलेले आहेत. त्यांचा जो भर होता तो वाढलेला आपल्याला दिसतो. नंतर पहा, ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान किती, असा देखील प्रश्न होता. योगर्ट कशासारखे दिसते, हा जो आहे तो योगर्ट कशासारखे दिसते, लोणीसारखे दिसते, दह्यासारखे दिसते, याच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. नंतर पहा, शेतीमध्ये कृषी संदर्भातही प्रश्न होता. शेतीमध्ये वापरण्यात येणारे कीटकनाशके एक्सपायर झाल्यावर ते कशा डिकम्पोज करतात, म्हणजे डिकम्पोज करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात, डिकम्पोज करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत त्यांनी विचारलेली होती. नंतर पहा, गणितीय उदाहरणाद्वारे पॉवर काढा, म्हणजेच या ठिकाणी पॉवर आपल्याला काढायची होती आणि त्यांनी व्होल्टेज दिलेलं होतं. व्होल्टेज आणि जो रेजिस्टन्स आहे तो दिलेला होता आणि पॉवर तुम्हाला काढायची होती. नंतर पहा, गुरुत्वाकर्षणावर आधारित काही गणितीय उदाहरणे होते, फॉर्म्युलावर आधारित होते. जो गुरुत्वाकर्षणाचा फॉर्म्युला आहे त्याच्यावर आधारित होते, तो M1 M2 वाला. नंतर पहा, मीटरमध्ये संख्या दिलेली होती आणि डायप्टरमध्ये विचारलेलं होतं, म्हणजे मीटरमध्ये दिलेलं होतं आणि डायप्टरमध्ये ऑप्शनमध्ये देण्यात आलेलं होतं की खालीलपैकी डायप्टर ओळखा. नंतर पहा, जुडवा मुले झाल्याच्या संदर्भात देखील वाक्य विचारलेली होती. प्रजननासंदर्भात हा प्रश्न आहे. उपग्रहाची कक्षा संदर्भात आणि उंची संदर्भात प्रश्न आलेला होता. पुढील प्रश्न जर आपण पाहिला तर वनस्पती वर्गीकरण फायलमवर जो आहे तो प्रश्न विचारलेला आहे. नंतर पहा, शास्त्रज्ञ आणि शोध या संदर्भात देखील एक प्रश्न होता. डायलिसिस कोणत्या अवयवाशी संबंधित आहे, हा डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे त्यांनी की डायलिसिस हा कशाशी संबंधित आहे, म्हणजे किडनीचे आहे, नंतर यकृताशी संबंधित आहे. जे ऑप्शन होते त्या ठिकाणी ऑप्शन 5 देण्यात आलेले होते. तर पहा, डायलिसिस कशा अवयवाशी संबंधित आहे त्याच्यावर प्रश्न होता. मराठी जर आपण पाहिलं तर मराठीमध्ये सेंटेन्स रिअरेंज, आता मराठीमध्ये सेंटेन्स रिअरेंज जसं अगोदर इंग्लिशमध्ये होतं रिअरेंज, तसं आता मराठीमध्ये सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. वाक्य क्रमाने लावा, म्हणजे 4 वाक्य दिलेले होते, 5 वाक्य दिलेले होते आणि त्यांचा क्रम लावायचा होता. नंतर पहा, शुद्ध लेखन संदर्भात प्रश्न होते. शब्द आहे आणि वाक्यही दोन्हीमध्ये शुद्ध लेखन विचारलेलं आहे. एक वचन अनेक वचन यावर प्रत्येक शिफ्टला प्रश्न विचारलेले आहेत. आपण शेवटी पाहणारच आहोत. एकूण जे आहेत मागच्या म्हणजे काल दिवसभरात जे जे प्रश्न झालेले आहेत ते सुद्धा आपण खाली कव्हर केलेले आहेत. तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईलच की एक वचन आणि अनेक वचनावर वारंवार प्रश्न विचारलेले दिसतात. काळ आणि क्रियापद या ठिकाणी होते असं दिलेलं होतं, होते हा जो शब्द दिलेला होता आणि ऑप्शन विचारले होते की झालं आहे, म्हणजे भूतकाळातील उदाहरण दिलेलं होतं आणि नंतर वर्तमान काळ विचारलेला होता किंवा भविष्यकाळ त्या ठिकाणी विचारलेला होता. तर पहा, क्रियापदाच्या संदर्भात हा प्रश्न होता. म्हणी संदर्भात एक प्रश्न आलेला आहे. इंग्रजीचं जर आपण पाहिलं तर ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स जे आहे ते विचारलं जात आहे. टेन्सबद्दल सुद्धा एक प्रश्न होता. टेन्सवर वारंवार प्रश्न विचारले दिसतात. टेन्सवर काय येतं, खालीलपैकी चुकीचं वाक्य कोणतं किंवा बरोबर वाक्य कोणतं, असा प्रश्न विचारला जातो आणि ग्रॅमॅटिकली जे एरर असतात ते सुद्धा आपल्याला टेन्समध्येच विचारलेले दिसतात. नंतर पहा, करेक्ट स्पेलिंग तर लिहायचं होतं शब्दाचं. रॉंग स्पेलिंग, हो, ऑप्शनमध्ये खालीलपैकी चुकीचा शब्द कोणता की ज्याचं स्पेलिंग चुकीचं आहे, म्हणजे रॉंग स्पेलिंग ज्याचा आहे तो शब्द ओळखायचा होता. नंतर सिनोनिम्सवर देखील प्रश्न होता. जीकेचं जर आपण पाहिलं तर हा जो विद्यार्थी आहे यांनी पेपर दिलेला आहे हे बुलढाणा जिल्ह्यातील असल्या कारणाने या ठिकाणी गजानन महाराज संस्थान संदर्भात प्रश्न होता की हे बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात
आहे. नंतर पहा चिखलीचे दैवत विचारले होते ऑब्सोल्युटलीच. बुलढाणा जिल्ह्यावर 2 प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल त्या जिल्ह्यात संबंधित सामाजिक भूगोल असो किंवा इतिहास असो त्यावर देखील प्रश्न येऊ शकतात आणि 2 प्रश्न जिल्ह्यावर विचारले जात आहेत. नंतर पहा प्राणी आणि पक्षी यांचे संवर्धन ज्या ठिकाणी होत असते त्याला काय म्हणतात, हा देखील प्रश्न होता. महादेव गोविंद रानडे हे कोण होते याच्या संदर्भात प्रश्न होता. काही जण सांगतात की खाली वकील असं ऑप्शन होतं. नंतर पहा पांडवलेणी संदर्भात लेणी संदर्भात प्रश्न आलेला आहे. नंतर खेळ देण्यात आलेला होता आणि खेळाडूचे नाव विचारलेले होते. हा एक प्रश्न आहे, हा स्पोर्ट्सच्या संदर्भात विचारलेला आहे. खेळ जो आहे तो देण्यात आलेला होता आणि खालीलपैकी कोणता खेळाडू हा खेळ खेळतो. नंतर पहा कृषी संबंधित 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते. दिनविशेष डे जो आहे तो विचारलेला होता. डे तुम्हाला असं विविध, तर डे कोणता होता नेमकं ते समजलं नाही, पण या ठिकाणी डे विचारण्यात आलेला आहे. नंतर पहा बंगालच्या फाळी संदर्भात एक प्रश्न होता. नीती आयोगासंदर्भात देखील इकॉनॉमिक्सवर एक प्रश्न होता. नदी संदर्भातील एक प्रश्न विचारलेला आहे जिओग्राफीमध्ये. गणिताचं जर आपण पाहिलं तर गणितामध्ये तुम्हाला सरलीकरण म्हणजे बॉडमासवर प्रश्न होते. 4 ते 5 प्रश्न हे बॉडमासवर आलेले आहेत असं विद्यार्थी सांगत आणि नंतर पहा काळकामवर एक प्रश्न होता. गुणोत्तर प्रमाणावर देखील प्रश्न होता. चक्रवाढ व्याज या अगोदर त्यांनी सरळ व्याज विचारलं होतं, पण यामध्ये त्यांनी चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट जे आहे ते विचारलेलं दिसते. नंतर पहा शेकडेवारीवर सुद्धा प्रश्न आहे. हे जर आपण टॉपिक पाहिले तर सेम टॉपिक आपल्याला दिसतात. मागच्या शिफ्टमध्ये याच टॉपिकवर प्रश्न आलेले दिसतात, पण बॉडमास जास्त विचारलेलं आहे. नंतर पहा दिशाज्ञान डायरेक्शन, प्रत्येक शिपला डायरेक्शनवर प्रश्न येत आहे. डायरेक्शन चॅप्टर तुम्ही करून जा. नंतर पहा अंकमालिका कशी विचारली, एकूण 5व्या क्रमांकावर एकूण 2ऱ्या क्रमांकावर यांची बेरीज वजाबाकी केल्यानंतर काय संख्या मिळते अशा टाईपमध्ये, म्हणजे कन्फ्युजन वाला अंकमालिका होती. थोडासा टाइम स्पेंड करणारा प्रश्न तो होता. नंतर पहा बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट जी होती ती सर्कलमध्ये विचारलेली आहे. कालचा जर आपण पहिल्या शिफ्टचा प्रश्न पाहिला तर लाईनर म्हणजे लाईनिंगमध्ये जी आहे लाईनमध्ये ओळीमध्ये ते सिटिंग अरेंजमेंट होती, पण आज जी आहे ती सर्कलमध्ये सिटिंग अरेंजमेंट विचारलेली दिसते. तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या शिफ्टला जे काही प्रश्न आले ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता काल जे दिवसभराचे प्रश्न झाले होते ते सुद्धा आपण पाहू. तर पहा मित्रांनो कालचे जे प्रश्न आपण ते थोडक्यात पाहणार आहोत. जास्त आता वेळ यामध्ये आपण गमवू नाही, कारण की काल संध्याकाळी व्हिडिओ आला नव्हता, पण कालचे प्रश्न जे आहेत ते एकत्रित झालेले आहेत. तर भंडारा जिल्ह्याची उत्तर सीमा कोणती नदी बनवते, म्हणजे उत्तरची सीमा आहे ती कोणती नदी बनवते, तर हा भंडारा जिल्ह्यातील कॅन्डिडेट असणार आहे. त्या कारणानेच या ठिकाणी भंडारा जिल्ह्याशी संबंधित प्रश्न आहेत. शेन वॉटसनच्या पुस्तकाचं नाव काय, हा IMP प्रश्न आहे, वारंवार परीक्षेला विचारला जात आहे. सेंट्रलच्या काही एक्झामला सुद्धा या पुस्तकाचं नाव विचारलेलं आहे. नंतर पहा अभिनव भारताची स्थापना कोणी केली, या ठिकाणी जे आहे संस्थापक विचारले आहेत संस्थेचे. धाराशिव जिल्हा परिषदेचे लेखा आणि वित्त अधिकारी कोण आहेत, या जिल्हा परिषदेवर ॲब्सोल्युटली प्रश्न विचारला जातो, पण या ठिकाणी लेखा आणि वित्त अधिकारी विचारलेले आहेत. नंतर पहा मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले असा देखील प्रश्न होता. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत, जे CEO आहेत. काही बॅचमध्ये म्हणजे शिफ्टमध्ये CEO विचारले होते, तर इथे अध्यक्ष विचारलेले आहेत. नंतर पहा एक्सलन्स परफॉर्मन्स अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे, अवॉर्ड संदर्भात प्रश्न. महाराष्ट्रातील जिल्हा उद्योग केंद्राचे नाव काय आहे असा देखील प्रश्न आला. क्लोनिंगची डेफिनेशन सांगा असा देखील प्रश्न होता. उत्प्रेरकची डेफिनेशन सांगा, म्हणजे व्याख्या ज्या आहेत त्या तुम्हाला विचारल्या जातात, सरळ सरळ व्याख्या विचारलेल्या आहेत. नंतर पहा क्लोरीनची अणुसंख्या सांगा, अणुसंख्या विचारलेली आहे. ऑक्सिजनची आपण पाहिलं की ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान आज विचारलं आणि क्लोरीनची अणुसंख्या कधी विचारली, काल. पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित कोणता अवयव नाही, या ठिकाणी पहा प्रजनन संस्थेशी संबंधित कोणता अवयव नाही असे विचारलेला आहे आणि आज देखील त्या संदर्भात प्रश्न आलेला दिसतो. नंतर पहा ध्रुवीय कक्षातील उपग्रहाचे गुणधर्म कोणते आहे, उपग्रहासंदर्भात प्रश्न विचारलेला आहे. विशिष्ट उष्माधारकतेची क्षमता, हवा ते पाण्यात निरपेक्ष अपवर्तनांक निर्देशांक किती असतो ते विचारलेलं आहे. वर्टिब्रेटाचे उपप्रकार विचारलेले आहेत. नंतर पहा कीटोनचा फंक्शनल ग्रुप जो आहे तो विचारलेला होता. IPSC नाव काय, क्लोरोमिथेनचे, मध्ये क्लोरोमिथेनचे जे आहे ते नाव विचारलेलं होतं. नंतर पहा आवर्त सारणीतील संक्रमक मूलद्रव्य कोठे आढळतात, हा देखील प्रश्न होता. गण आणि आवर्त जी आहेत ती महत्त्वाची ठरतात, तुम्हाला सरळ गण आणि आवर्तावर प्रश्न विचारलेले आहेत. नंतर पहा वस्तुमान काढायचं होतं आणि एक्झाम्पल दिलेलं होतं. मातीच्या धूळ पेचे नैसर्गिक कारण काय आहे ते सुद्धा विचारलेलं होतं. जी धूळ होत असते, मातीची धूप होत असते, तिचं नैसर्गिक कारण कोणतं. पाण्याच्या प्रदूषणाने मानवनिर्मित कारण काय आहे, आपण दोन्हीही पाहिलेले आहेत. मानवनिर्मित प्रदूषण असो नैसर्गिक असो असे विविध प्रदूषण ऑलरेडी आपण टेस्ट सिरीजमध्ये कव्हर केलेले आहेत. नंतर पहा सायकोलॉजीची डेफिनेशन विचारली होती. सामान्य ज्ञानमध्ये जर आपण पाहिलं तर तांत्रिकमध्ये आवर्त सारणीवर उष्णतेचा न्यूमेरिकल विचारलेला होता. लेन्समध्ये न्यूमेरिकल म्हणजे काय, तर गणितीय उदाहरणे जे आहेत हीटवर विचारलेलं होतं, लेन्सवर विचारलेलं होतं आणि गुरुत्वाकर्षणावर, अशा मोजक्या टॉपिकवर आपल्याला गणितीय उदाहरणे विचारलेले दिसतात. रासायनिक अभिक्रिया यावर देखील प्रश्न होता. गुरुत्वाकर्षण न्यूमेरिकल ऑलरेडी आहे. प्रकाशाचे अपवर्तन, प्रत्येक शिफ्टला प्रत्येक टॉपिकवर प्रश्न येत आहे, म्हणजे जे सिलेबसला त्यांनी दिलेला आहे त्यावर 1-2 प्रश्न हमखास विचारलेले दिसतात आणि जो भर आहे तो बदलत जातो. कधी गुरुत्वाकर्षणावर 2 ते 3 प्रश्न येतात, कधी आवर्त सारणीवर 2 ते 3 प्रश्न येतात, म्हणून त्यांचा जो भर आहे तो बदलत जातो. पण
टॉपिक जे आहेत ते तुमचे सिलेबसला पूर्णतः धरून आहे. नंतर पहा पर्यावरण व्यवस्थापन, संक्रमक मूलद्रव्ये यावर देखील प्रश्न होता. मराठीचं जर आपण पाहिलं तर लिंगावर प्रश्न होता, वचनावर प्रश्न होता. इंग्रजीमध्ये पॅराजंबल तर आहे, इनकरेक्ट स्पेलिंग तर आहे, करेक्ट इन सेंटेन्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स काय माहिती जे टॉपिक अगोदर होते तेच टॉपिक पुन्हा विचारलेले आहेत. नंतर पहा गणितमध्ये दिशाज्ञान, डायरेक्शन, प्रत्येक शिपला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे डायरेक्शन. सूट आणि कमिशन या ठिकाणी जे आहे ते डिस्काउंट विचारलेलं आहे तुम्हाला. डिस्काउंट आणि कमिशन जे आहे त्या संदर्भात प्रश्न होता. काळकाम संदर्भात प्रश्न आहे. परिमिती संदर्भात एक प्रश्न आलेला होता. बोट आणि प्रवाह याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. नंतर पहा दुसरं जर आपण पाहिलं की शिफ्ट जी आहे ती काल पहिली शिफ्ट झालेली होती. त्यामध्ये ॲनिलिडा व संधिपाद यांना जोडणारा दुवा कोणता, मेनिलिव्हची आवर्त सारणी कशावर आधारित आहे, भरती ओहोटी येण्याचं कारण काय, गुरुत्वाकर्षणाशी संबंधित प्रश्न, पेन्सिल पाण्यात टाकल्यास तिरकस का दिसते याच्याशी संदर्भात प्रश्न होता. एनाफेज टेलोफेज संदर्भात प्रश्न होता. इथेन अल्कोहोलचा फॉर्म्युला विचारलेला होता. फ्लोमिंगच्या उजव्या हाताचा अंगठाचा नियम काय दर्शवतो, उजव्या हात असो की डावा हात असो, फ्लोमिंगचा नियम जो आहे तो प्रत्येक शिफ्टला विचारला जात आहे. अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण, युरी गागारिन संदर्भात प्रश्न होता. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी नाही, एक्झाम्पल दिलेले होते आणि सस्तन प्राणी कोणता नाही. मुकुलायन कशामध्ये होते, कार्बनच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात, जीचे मूल्य अर्धे केल्यास काय परिणाम होणार आहे, अचानक घडणारी आपत्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, पचनक्रियेमध्ये कोणता अवयव भाग घेत नाही किंवा काय घडत नाही. नंतर पहा एटीपीचे दीर्घ स्वरूप काय, भौतिकशास्त्रामधील गणिती उदाहरणे आली 4 म्हणजे फिजिक्समधील 4 जी आहे ती गणिती उदाहरणे आपण पाहिलेलीच आहे. गुरुत्वाकर्षणावर गणिती उदाहरणे दिसतात, भिंगावर गणितीय उदाहरणे दिसतात, त्यासोबतच लाईटवर आपल्याला गणिती उदाहरणे दिसतात. लाईटवर नाही, लेन्सेसवर. लाईट आपल्याला चॅप्टर नाहीच आहे, पण लेन्सवर या ठिकाणी जे आहे ते प्रश्न विचारलेले दिसतात. नंतर पहा महिला हॉकी स्पर्धेच्या संदर्भात प्रश्न आला होता. एक वचन अनेक वचन यावर प्रश्न, पुस्तकाचे लेखक, एक पुस्तकाचे लेखक विचारले होते. क्रियापद आधारित काळावर प्रश्न म्हणजे अगोदर डायरेक्ट काळावर प्रश्न येत होते, पण आता क्रियापद जो आहे एकच शब्द जे आहे त्याच्या काळावर प्रश्न विचारलेले दिसतात. नंतर पहा योग्य वाक्य ओळखा खालीलपैकी, विरुद्धार्थी शब्द, अचूक शब्द ओळखा खालीलपैकी म्हणजे ग्रॅमॅटिकली शुद्ध लेखनासंदर्भात हा प्रश्न होता. इंग्लिश जर आपण पाहिलं तर इंग्लिशमध्ये फ्रेजवर एक प्रश्न आला होता, एंटोनिम, सिनोनिम्स. नंतर स्पॉट द इरर, स्पेल द करेक्ट. आणि मॅथ रिजनिंगचं जर पाहिलं तर बैठक, व्यवस्था, दिशा, ज्ञान, नफा, तोटा, भागीदारी आणि सरळ व्याज. यामध्ये सरळ व्याज विचारलं होतं काल, पण आज त्यांनी विचारलेलं आहे चक्रवाढ व्याज. तर पहा मित्रांनो, आतापर्यंत काल जे प्रश्न झाले ते देखील आणि आजचे प्रश्न दोन्ही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.